हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. कबीरच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तो इशिताला उचलत म्हणाला, इशिता, डोळे उघड. उठ इशिता. पहा, मला माहीत आहे की माझ्या पिताजीच्या गोष्टीमुळे तुला वाईट वाटलं आहे आणि म्हणूनच तू खूप त्रस्त आहेस. पण त्यांची काळजी करू नकोस. जोपर्यंत मी तुझ्याबरोबर आहे तोपर्यंत कोणी तुला काहीही करू शकत नाही आणि कोणी तुझ्यावर बोटही उठवू शकत नाही. कबीरचा आवाज इशिताच्या कानापर्यंत पोहोचत होता, पण ती काही प्रतिसाद देत नव्हती. अर्ध्या तासाहून अधिक वेळ गेला होता, पण अधिराज अजून आला नव्हता. कबीरने लगेच आपला फोन काढून अधिराजला पुन्हा कॉल केला, पण त्यावेळी त्याने फोनची घंटी आपल्याच खोलीत ऐकली. तो आपले डोकं वर करत पाहतो तर दरवाजावर अधिराज उभा होता. अधिराज मयंकसोबत खोलीत आला. मयंकला अजिबात कल्पना नव्हती की अधिराज का आला आहे, पण जसेच त्याने कबीरच्या मिठीत इशिताला पाहिलं, तो लगेच इशिताच्या बाजूला जाऊन बसला. त्यावेळी कबीर अधिराजकडे पाहून म्हणाला, याला खूप तीव्र फीचर आहे. तू लवकर तपासून मला सांग. कबीरची ही गोष्ट ऐकून अधिराज लगेच इशिताच्या जवळ गेला. तिच्या मनगटाला धरून नस तपासायला लागला. नंतर त्याने तिचे डोळे हलके उघडून पाहण्याचा प्रयत्न केला. 5 मिनिटं तपासल्यानंतर तो कबीरकडे पाहून म्हणाला, कदाचित हवामान बदलल्यामुळे तिची तब्येत खराब झाली आहे. पाऊस आहे, त्यामुळे तिला काळजीपूर्वक सांभाळा. शक्य असल्यास पावसाच्या पाण्यापासून किंवा थंड पाण्यापासून दूर ठेवा, अन्यथा ताप जास्त वाढू शकतो. सध्या मी इंजेक्शन देऊ शकत नाही, म्हणून मी औषधं देत आहे. जर औषधाचा परिणाम झाला नाही तर नंतर तू जे इंजेक्शन दे. अधिराजने हे सांगितल्यानंतर प्रथम औषधं दिले आणि नंतर इंजेक्शन कबीर समोर ठेवले. कबीरने इंजेक्शन टेबलावर ठेवले आणि औषधं घेऊन इशिताला देण्याचा प्रयत्न करू लागला. हे पाहून अधिराज कबीरकडे पाहून म्हणाला, सध्या औषधं देण्याची गरज नाही. मी छोटंसं इंजेक्शन दिलं आहे. अर्ध्या तासानंतर ती होशात येईल. त्यानंतरच तिला काही खायला दे आणि औषधं पण द्या. अधिराजच्या गोष्टी ऐकून कबीर मयंककडे म्हणाला, तू नोकराला सांग की काही चांगलं जेवण करून पाठवायला. आणि हो, खालच्या मजल्यावर कुणालाही सांगू नकोस की इशिता आजारी आहेस. मी नाही चाहत की कोणी इशिताला भेटायला यावं. सध्या मी डॉक्टरशी काही बोलू इच्छितो, त्यामुळे तू येथून जाऊ शकतोस. कबीरच्या गोष्टी ऐकून मयंक म्हणाला, ठीक आहे भाऊ, मी निघतो, पण भाभी होशात येताच मला नक्की कळवा. हे सांगितल्यावर मयंक निघून गेला. मयंक गेले की कबीरने इशिताला फार काळजीपूर्वक बेडवर झोपवलं आणि नंतर हळूच तिच्या डोक्यावरील हात हलवून तिला ब्लँकेट झाकलं. अधिराज तिथे उभा राहून हे सगळं पाहत होता. कबीर इतकी काळजी घेतल्याने अधिराजच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. कबीरनं इशिताला व्यवस्थित झोपवलं आणि जसंच अधिराजकडे पाहिलं, त्याची डोळे छोटी झालीत, कारण त्याने अधिराज हसताना पाहिलं. पण जास्त विचार न करता कबीर अधिराजला घेऊन बाल्कनीत गेला. बाल्कनीत येताच तो म्हणाला, खरं सांगतो, माझ्या आजाराचं काय झालं? म्हणजे काही नवीन माहिती मिळाली का? काही साईड इफेक्ट्स? सध्या मी इशिताला टच करू शकतो, पण दुसऱ्या कोणालाही टच केलं तर तसाच प्रतिसाद मिळतो. कबीरची गोष्ट ऐकून अधिराज हसत म्हणाला, सध्या भाभीला तू टच करत आहेस, हाच मोठा मुद्दा आहे. इतरांबद्दल तुला काहीही महत्त्व नसावं आणि तुझ्या कुटुंबाला टच करण्याबद्दल हळूहळू वेळ लागेल. भाभी आता तुझ्या जीवनात आली आहे. तिच्यासोबत वेळ घालव, तिच्या जवळ जा. एक किस करून आजार जाणार असेल तर अधिक जवळ गेल्यावर तू दुसऱ्यालाही टच करू शकशील. अधिराजच्या गोष्टी ऐकून कबीर डोळे छोटे करून म्हणाला,
ज्या शटाप मला माहीत आहे तू का बोलतोयस, पण सध्या मी काहीही करण्याचा विचार करत नाही. आणि इशिताच्या जवळ जाण्याची गोष्ट असेल तर मी कधीही जाणार नाही. इशिता माझी जबाबदारी आहे. मी तिची काळजी घेत आहे. तिच्या व्यतिरिक्त ती माझी काही नाही. कबीरच्या गोष्टी ऐकून अधिराज तोंड थोडं बनवत म्हणाला, कम ऑन यार, इतकंच काय? तुझ्या जीवनात भाभी आली आहे त्यामुळे तुला इतका भाव खाऊ नये. एकतर भाभी खूप गोड आहे, साधी आहे आणि तू झेलत आहेस. नाहीतर भाभीच्या जागी दुसरी मुलगी असती तर आत्तापर्यंत तुमच्या तोंडावर तमाचा मारल्याबद्दल खूप चुका झाल्या होत्या. ओ सॉरी, तो तमाचा तुला मारत नाही, कारण त्याऐवजी तू त्याचे प्राण घेऊ शकतोस. पण तो तुला सोडून नक्की जाईल. तरीही भाभी इतकं काही बघून सुद्धा तुझ्या जवळ राहते. तुला काही तक्रार नाही, उलट तूच त्यांच्यावर दोष ठेवून बसतोस. अधिराजचं हे बोलणं ऐकून कबीर दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, अशी काही गोष्ट नाही. मी फक्त तिला दाखवू इच्छित नाही की मला तिची काळजी आहे. जर तिला कळलं की मी तिची काळजी घेत आहे, ती माझ्या डोक्यावर चढून नाचायला लागेल. आणि मी ते बिलकुलही नाही म्हणत. मी फक्त हे पाहू इच्छितो की ती माझ्यापासून थोडी भीती बाळगेल. त्यामुळे ती माझ्याशी येऊन खरी गोष्ट सांगेल. आणि जर ती खरं सांगत राहिली तर मला तिच्याबद्दल माहिती मिळत राहील. अन्यथा तुला माहीत नाही, मी ज्या कामासाठी तिला मनाई करेन ती कामं तिला करायला लागेल. कबीरची गोष्ट ऐकून अधिराज हसत म्हणाला, साधारणपणे ही अनेक पुरुषांची कथा आहे, पण कदाचित भाभी तशी नाही. हो, तू माझ्या सांगितल्याप्रमाणे प्रयत्न कर. सध्या भाभी सुरक्षित आहे, त्यामुळे त्यांची काळजी करू नकोस. काही समस्या आली तर मला सांग, मी लगेच येईन. आता मला एका पेशंटला भेटायचं आहे, त्यांचा चेकअप करायचा आहे. नंतर तुला सर्व काही सांगेन. हे सांगून अधिराज हसत तेथून निघून गेला. अधिराज गेला की कबीर खोलीत आला. त्याने पाहिलं की इशिता अजूनही झोपलेली आहे. हे पाहून त्याने प्रथम खोलीचा दरवाजा बंद केला. नंतर दुसरा रिमोट घेऊन खोलीतील भिंत बदलली. ज्या भिंतीवर आधी चित्र होती ती आता हत्यारांनी भरलेली होती. त्याने आधी इशिताकडे पाहिलं, मग हळूहळू 2 छोटे छोटे बंदूक काढून आपल्या पॉकेटमध्ये ठेवली. बंदूक घेतल्यानंतर रिमोट उचलताच त्यानं पाहिलं की इशिता हळूच काही बोलत आहे. तो लगेच तिच्या जवळ गेला आणि कान तिच्या तोंडाजवळ केला. इशिता फारच हळूच म्हणाली, कृपया त्यांना मारू नका. मी खरं सांगते, मला माहीत नव्हतं की ते माझे भाऊ आहेत. आणि जर ते भाऊही असतील तर कृपया त्यांचे प्राण घेऊ नका. मी मान्य करते की त्यांनी चूक केली आहे, पण कृपया त्यांना मारू नका. मी वचन देते, सगळं ठीक झाल्यावरही मी माझ्या भावाकडे जाणार नाही. त्यांची साथ देणार नाही. फक्त त्यांचे प्राण वाचवा. मी तुमच्या पायांवर पडते. कृपया त्यांना सोडा. पप्पा. इशिताला सोहेलसाठी इतकी भीती बघून कबीरच्या मनात फारच राग आला. पण जेव्हा त्याने ऐकलं की सोहेलला मारायचं आहे, तो कोणी नाही तर त्याचे पप्पा, तेव्हा तो लगेच इशितापासून दूर गेला. खरं तर तो सोहेलला द्वेष करतो, पण त्याला स्वतःच्या हातांनी मारायचं आहे, कोणत्याही इतराच्या हातांनी नाही, विशेषतः पित्यांच्या हातांनी नाही. काही वेळ शांत राहून कबीर इशिताजवळ बसून म्हणाला, तू काळजी करू नकोस. तुझ्या भावाचं प्राण फक्त माझ्या हातून जाऊनच जातील. पण जर कुणीतरी त्याला हात लावला तर त्याला माझा सामना करावा लागेल. सोहेल मित्तलला मी इतकं सोपं सोडणार नाही. ज्या प्रकारे त्याने माझं आयुष्य बर्बाद करण्याची योजना केली, त्यापेक्षा 1000 पट जास्त मी त्याचं आयुष्य बर्बाद करणार. कबीर स्वतःशी हे बोलत होता की अचानक इशिताने घाबरून डोळे उघडले. ती इतकी घाबरलेली होती की लगेच बेडवर बसून कबीरला मिठी मारते.
कबीर विचारांमध्ये बुडालेला होता, पण इशिताने मिठी मारल्यावर लगेचच त्याच्या विचारातून बाहेर आला आणि स्वतःही तिला मिठी मारली. इशिता घाबरून थरथरत होती आणि हे कबीरला जाणवत होतं. काही वेळ मिठीत राहिल्यानंतर कबीरला अधिराजची गोष्ट आठवली. तो लगेच इशिताला आपल्यापासून दूर करून म्हणाला, तू सकाळपासून काही खाल्लं नाहीस. तुला कळतं का? तुला किती ताप होता. सध्या मी नोकराला सांगून तुझ्यासाठी जेवण आणतोय, ते खा आणि ही औषधं घे. मला काही महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मी बाहेर जातोय.